हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर बघा, मस्त छान असा पावसाळा चालू आहे आणि या भरल्या पावसाळ्यामध्ये मी काढलेली आहे किचन क्लिनिंग. खूप दिवसाचं ना मला किचन क्लीन करायचं होतं आणि तेही अगदी डीप क्लीन करायचं होतं, पण कित्येक दिवसाचं ना ते राहूनच गेलं. एखाद काम बघा कुठे मागे पडलं ना की ते तसंच मागे पडतं. आणि आताही बघा 3-4 दिवस झाले रोजच्यासारखा विचार करते की दुपारच्या वेळेला थोडंसं किचन क्लीन करणार म्हणून. कारण सकाळी सकाळी तर इतका वेळ नसतो. सकाळी आपली कामाची धावपळ असते आणि माझे जे किचन आहे तर ते पूर्ण ना असं डीप क्लीन मला करायचं होतं. तर त्यामुळे मग म्हटलं की नाहीही म्हटलं तरी 3-4 तास त्यापेक्षा जास्तच लागतील, पण कमी नाही. कारण किचन ना खूप घाण झालेलं होतं. आणि मेन म्हणजे बघा, जेव्हापासून हे फर्निचर बनलं आहे आणि त्यानंतर जे इथे मी सामान ठेवलं तर त्यानंतर ना किचनची डीप क्लिनिंग काही झालेलीच नव्हती. आणि इतका सगळा असा डस्ट ना वरच्या सेक्शनमध्ये बसला होता. कारण बघा, जेव्हा फर्निचर झालं म्हणजे जवळपास आता वर्ष होत आलेलं आहे फर्निचरला. तर फर्निचरचं काम आटोपलं दिवाळीच्या दरम्यान आणि दिवाळीच्या दरम्यान काही मग तेवढा वेळ काही मिळालाच नाही डीप किचन क्लिनिंग करायला. तर त्यामुळे ना सगळा असा इतका डस्ट बसलेला होता. आणि स्पायडर्स वगैरे जेव्हा बंद गोष्टी असतात तर त्या ठिकाणी बघा इतक्या सगळ्या स्पायडर्स वगैरे असतात, त्यांचे जाळे व्हायला लागतात. आणि जो फर्निचर कटिंगचा म्हणजे जी प्लाय कटिंग वगैरे असते तर त्याचा ना सगळा डस्ट इथे यावर सज्जांवर बसलेला होता. आणि त्यातल्या त्यात माझ्या किचनमध्ये ना मी चिमणी टाकलेली नाही. चिमणी वगैरे टाकली तर जेव्हाही आपण फोडणी वगैरे करतो तर तितका म्हणजे जो फोडणीचा जोही तेलकटपणा वगैरे आहे तर तो काही गोष्टींवर तेवढा बसत नाही. पण चिमणी टाकलेली नाही त्यामुळे ना खूप असा प्रॉब्लेम होतो. तर त्यामुळे मग ना सगळं किचनसुद्धा असं ना चिकट झालेलं होतं. तर मग म्हणून म्हटलं की सध्या ना म्हणजे आता किचन हे सगळं जे आहे ते क्लीन करून घ्यायचं. कारण बघा, आता मुलांच्या शाळा चालू झालेल्या आहेत. तर म्हणजे वरची जी किचन मला क्लीन करायची आहे त्यासाठी ना कोणीतरी एक ना हेल्पिंग हँड हवं असतं. म्हणजे जेव्हा आपण सज्जावर चढतो तर त्यावेळेला वारंवार खाली उतरणं आणि वर चढणं म्हणजे तेवढं पॉसिबल होत नाही. तर त्यामुळे कोणीतरी एक मदतीला असलं की वरचं जेही आपण सामान काढतो तर ते पकडून खाली ठेवायला, किंवा मग आपल्याला जर काही वस्तूची गरज असेल तर त्यासाठी कोणीतरी एकजण हवं असतं. तर म्हणून मग म्हटलं की आज ना माझ्या मुलीला सुट्टी होती. तर म्हटलं दोघीही मिळून ना हे सगळं जे आहे ते करून घ्यायचं. तर सगळा जो सज्जा आहे तो मी खाली करून घेतला. तिथे जेही सामान होतं म्हणजे फारसं सामान नव्हतं तिथे, पण खूप अशी मोकळी जागासुद्धा राहत नाही. कारण किचन ना माझं अगदी लहान आहे आणि सामान आता समोर तुम्ही नंतर बघा ब्लॉगमध्ये बघतच जाल की सामान ना खूप सारं आहे. तर त्यामुळे मग ना म्हणजे बऱ्यापैकी सामान तिथे वर सज्जावर ठेवलेलं होतं. तर ते सगळं सामान खाली केलं आणि तिथे जी सगळी झाडू आहे तर ती काढून घेतली. आणि कोण्याकोपऱ्यामध्ये जी डस्ट होती म्हणजे बघा बारीक बारीक डस्ट ना सगळी अशी कोण्याकोपऱ्यामध्ये राहते, तर ती जो आपला पेंटिंग ब्रश असते तर पेंटिंग ब्रशने काढून घेतली. आणि त्यानंतर हे जे वर प्लाय लागलेले आहे त्यावर मायका लागलेला आहे तर त्यावर ना खूप असा तेलकटपणा साचलेला. तर तो सगळा तेलकटपणा बघा स्क्रबनी काढायचा आहे, कारण तो अगदी साध्या कपड्याने तर निघणार नाही. पण म्हटलं सगळं जे सामान खाली केलेलं आहे तर ते सगळं ना आधी म्हणजे पूसपास करून ना लागल्या हात तिथे जमवून घ्यायचं. कारण पुन्हा मग वारंवार बघा खाली चढणं खाली उतरणं वर चढणं शक्य होत नाही. तर त्यामुळे वरचा जो सेक्शन आहे तर तो म्हटलं आधी पूर्ण असा स्वच्छ करून घेते आणि त्यानंतर मग खालच्या सेक्शनला हात लावणार म्हणून. तर वर बघा सज्जावर सुद्धा ना खूप ना असे जाडे जळमटे वगैरे झालेले होते, खूप डस्टही झाली होती. तर पूर्ण म्हणजे एकदम डिटेलमध्ये मी शूट काही केलेलं नाही. कारण बघा माझे जे चॅनल आहे ते नवीन आहे आणि एकदम डिटेलमध्ये जर तुम्हाला दाखवायला गेलं तर खूप ना मोठा होतो व्हिडिओ आणि अगदीच अशा नवीन चॅनलवर खूप मोठे मोठे व्हिडिओ. तर मला तरी ते बरं वाटत नाही की म्हणजे बघा लोकही ना बघायला कंटाळतात. तर त्यामुळे प्रयत्न असतो माझा की अगदी छोटे छोटे व्हिडिओ सध्याच्या याच्यामध्ये तरी तुमच्यासोबत शेअर करायचे. तर म्हणून मग अगदी डिटेलमध्ये काही मी दाखवलं नाही. पण वरचा जो सेक्शन आहे तर तो पूर्ण असा क्लीन झालेला आहे. सज्जाचा जो भाग आहे तर तो सुद्धा पूर्ण क्लीन करून घेतला. वरचे जे दारं लागलेले होते तर ते सगळे दारंसुद्धा स्वच्छ करून घेतले. बघा इथे वरना जे चिकटपणा असते तर त्यासाठी ना एकतर कॉलिन
किंवा मग ना थोडंसं विम लिक्विड असते तर त्यामध्ये थोडंसं म्हणजे स्प्रे बॉटलमध्ये थोडंसं पाणी आणि थोडंसं विम लिक्विड घालायचं आणि त्याच्याने ना हे सगळं स्वच्छ होते। किंवा मग इझिली बघा आपल्याला ना कोणत्याही शॉपमध्ये मायका क्लीनरसुद्धा मिळते, तर ते सुद्धा तुम्ही वापरू शकता। मी जे मायका क्लीनर वापरत होती तर ते बघा दुकानामध्ये काही मिळालं नाही, ऑनलाईनसुद्धा शोधून बघितलं पण तिथे काही मिळालं नाही, तर म्हणून मग विम जेलचं जे पाणी असते तर त्याच्यानेच मी हे सगळं क्लीन करून घेतलं। थोडंफार जे आहे ते कोलीन वापरलं। माझी जी मायका शीट आहे तर ती ॲक्रेलिकची आहे, तर त्यामुळे मी इथे कोलिनचा वापर केलेला आहे। नाहीतर मायका शीट जर एकदम अशी ब्लर असेल म्हणजे खूप अशी शायनी लुक देत नसेल तर त्यावेळेला बघा कोलिनचा वापर करायचा नाही, कारण त्याच्याने बघा जो म्हणजे मायकाची जी शाईन आहे ना तर ती सगळी अशी चालली जाते। तर बघा हे सगळं ना क्लीन करता करता मिस्टरही तेवढ्यातच त्यांच्या कामावरून आलेले होते, तर त्यांच्यासाठी चहा ठेवला आणि मीही माझ्यासाठी चहा घेतला, कारण मधामध्ये थोडासा तरी ब्रेक हवा असतो। इथे तुम्हाला बघा फक्त 5 मिनिटाचं काम दिसलं पण त्याच कामामध्ये माझे ना 1.5-2 तास गेलेले वरचं सगळं स्वच्छ करण्यामध्ये। तर त्यानंतर एक वेळा पुन्हा चहा घेतला, म्हणजे किचन क्लीन करायच्या आधी ना मी चहा घेऊनच कामांना सुरुवात केलेली होती, कारण चहामुळे थोडीशी शरीरामध्ये ना एनर्जी येते। आणि खरं सांगते बघा जेव्हा ना कामाचा कंटाळा येतो तर मला तरी असं वाटतं की काहीतरी एनर्जी बूस्ट ना हवं असतं, तर मी चहा घेत असते, कारण अद्रकीचा चहा ना मला खूप आवडतो। तर त्यामुळे चहा घेतला आणि त्यानंतरच मग किचन क्लिनिंगला सुरुवात केली। मिस्टर आले, त्यांच्यासाठी सुद्धा चहा बनवला आणि त्यांच्यासोबत पुन्हा एकदा चहा घेतला आणि माझं जे काम आहे तर ते कंटिन्यू केलं। बघू शकत असाल जे शेल्फ आहेत तर ते किती घाण झालेले आहेत। याआधीसुद्धा मी तुम्हाला एक शेल्फ दाखवलं, ते सुद्धा ना खूप असं घाण झालेलं, तर बघा ते सुद्धा ना इझिली निघून जातं, बघायला चांगलं दिसत नाही ते, पण जर आपण स्वच्छ करायला गेलं तर ते इझिली ना अगदी निघून जातं। कॉलिनचा ना थोडासा स्प्रे करून घ्यायचा आणि जे मायक्रोफायबरचे जे क्लॉथ असतात तर त्याच्याने ना पुसून घ्यायचं। बघू शकत असाल अगदी असं सगळं स्वच्छ निघते। तर ते सगळं ना वरचं म्हणजे एक एक सेक्शन मी स्वच्छ करते, सगळी किचन ना पूर्णपणे एकत्र खाली करत नाही, कारण बघा सगळी किचन जर एकत्र खाली केली ना तर ते आपल्याला स्वच्छ करायला ना इतका त्रास जातो आणि सगळे डबे वगैरे त्यांचा ना सगळा असा पसारा होतो आणि कामाचं खूप बर्डन येतं आपल्यावर। तर त्यामुळे जेव्हाही मला किचन स्वच्छ करायची असते तर मी सगळं किचन एकत्रच खाली न करता एक एक सेक्शनना सगळा खाली करून घेते। तुम्ही बघितले असाल सगळ्यात आधी वरचा सज्जाचा जो भाग आहे तर तो खाली केला, त्यानंतर मग त्याच्या खाली जो सेक्शन आहे तर तो सगळा खाली केला आणि आता त्यानंतर सगळ्यात खालच्या सेक्शनला मी सुरुवात केलेली आहे। एकत्रच मी पूर्ण किचन कधीच काढत नाही, कारण आपल्यावरनं कामाचं इतकं बर्डन येतं, त्यातल्या त्यात डबे इतके सगळे असतात, ते कुठे ठेवायचे, काय ठेवायचे, कसे स्वच्छ करायचे, तर ते सगळं ना खूप असं बर्डन होऊन जातं। तर त्यामुळे ना असं स्टेप बाय स्टेप सगळं किचन मी स्वच्छ करून घेते। ही जी शेल्फ तुम्ही बघत आहात तर ही माझ्या गॅस ओट्याच्या अगदी बाजूची शेल्फ आहे, तर ती मी आता स्वच्छ करायला घेतलेली आहे। तिथले सुद्धा सगळे जे डबे आहेत तर ते बाहेर नेऊन ठेवलेले, म्हणजे आधी ना सगळी हे शेल्फ स्वच्छ करून घेते आणि तोपर्यंत सानू म्हणजेच माझी मुलगी तर ती थोडेफार डबेना डस्टिंग करून देते आणि त्यानंतर मग मी करून घेते। डबे सगळे स्वच्छ झाले की त्यानंतर मग सगळे जे डबे आहेत तर ते तिथल्या शेल्फमध्ये जमवून घेते आणि बघा जेव्हाही आपण ना असं एक एक सेक्शन खाली करतो तर खरं सांगते डोक्याला ना आपल्या अजिबात ताप होत नाही। हा जो सेक्शन तुम्ही बघत आहात तर इथे कणिक आणि तांदूळ यांचे डबे ठेवलेले असतात, तर तो सुद्धा स्वच्छ करून घेतला। बघा या व्हिडिओमध्ये ना तुम्हाला माझ्या किचनचा तेवढा अंदाज येणार नाही की कशा प्रकारे मी शेल्फ बनवून घेतलेले आहेत, तर त्यासाठी बघा किचनची सेपरेटली टूर तुम्हाला द्यावी लागेल। तर किचनची टूरसुद्धा मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यानंतर मग गॅस ओट्याच्या खालच्या सेक्शनला तिथला ना एकच सेक्शन मला स्वच्छ करायचा आहे, बाकीचं सगळं सेक्शन मी आता स्वच्छ केलेलं होतं। तर बघा हा जो सगळा पसारा आहे जो तुम्हाला आत्ता थोड्या वेळाच्या आधी दाखवला तर तो सगळा असा आवरून झालेला आहे आणि माझी किचनसुद्धा रेडी झालेली आहे। एकदम डिटेल काही दाखवलं नाही, कारण बघा तेच क्लिनिंग आणि तेच ठेवणं, तर त्यामुळे पूर्ण क्लीन करूनच दाखवलं। तर चला आजचा जो व्हिडिओ आहे तो मी इथेच संपवते। आशा करते तुम्हाला आवडला असेल। व्हिडिओ कुठेही आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला असंच मिळत राहील। चला तर मग भेटून आपण नंतरच्या व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय, हर हर महादेव।